नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात दिवंगत नेते अजित पवार यांच्या श्रद्धांजलीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक एकत्र आले. शोक सभेत नेत्यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय योगदानाची आठवण करून दिली. रोखठोक, स्पष्ट वक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व असलेल्या अजित पवारांच्या जाण्याने पक्षासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तर वातावरण भावनिक झालं. पुढील कार्यक्रमाची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व आधारस्तंभ आज अचानकपणे आमच्यामधून निघून गेले. आमच्या सर्वांच्या सहनशक्ती, कल्पनेशक्तीच्या बाहेरची घटना घडलेली आहे. काय बोलावं, सहनच होत नाही. आमच्या परिवारातले सदस्य सारखे होते. जेव्हाही नागपूरला ते यायचे, पूर्ण परिवाराशी आम्ही जोडून आमच्या घरी यायचे. एक घरचा एक व्यक्ती गेला असं मला वाटते. व आधारस्तंभ कोसळल्यावर घराची अवस्था कशी होते, तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था झाल्यासारखी आज आम्हाला वाटत आहे. शब्द नाही आमच्याकडे. असा नेता, ताबडतोब निर्णय घेणारा नेता मी एकमेव नेता पाहिला अजितदादाच्या रूपामध्ये. काम होत असेल तर हो, नसन होत तर डायरेक्ट नाही. बघतो, करतो हा शब्द त्यांच्यात होतच नाही. व जेवढे अधिकारी, ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांच्याशी वचकूनच वागायचे, कारण की स्ट्रेट फॉरवर्ड काम करणार, आदेश देणारे नेते ते होते. असा नेता अजूनपर्यंत माझ्या नजरेस आलेला नाही. काय बोलावं, आमच्याला अचानकपणे जी घटना काल घडलेली आहे त्याविषयी आता जे काही बाहेर येईल त्यानंतरच वक्तव्य करता येईल मला. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर एक शोककळा आलेली आहे. हो, काल कशा प्रकारची ही घटना घडली होती, काय घडली होती आज सकाळला, काय झालं? अचानक आज सकाळी फोनवर फोन यायला लागले, न्यूज लावा भाऊ, न्यूज लावा. न्यूज म्हणून असं काय अशी घटना आहे की सांगू शकत नाही. पहिले तर हॉस्पिटलाइज झाले असं कळलं, पण जेव्हा क्लिअर कट